स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांना गंडा घालणारी टोळी कार्यरत। घोटीबुद्रुकमध्ये 13 शेतकऱ्यांना बसला फटका। विटा पोलिसांसमोर तपासाचं आव्हान। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे। सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा। गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा। गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी। खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांना गंडा घालणारी टोळी कार्यरत झाली असून तालुक्यातील अनेक गावात त्यांनी धुमाकूळ घातलाय। शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या साहित्यासह विद्युत मोटारींचं साहित्य लंपास झाल्याच्या अनेक तक्रारी खानापूर तालुक्यातून येत आहेत। याचा बंदोबस्त करण्याचं आव्हान विटा पोलिसांसमोर उभं आहे। घोटीबुद्रुक गावातील 13 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यात सध्या उन्हाचं प्रमाण वाढलंय। पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे। विहिरींनी तळ गाठलाय। अनेक जण पिके जगवण्यासाठी अनेक ठिकाणांहून पाणी आणत आहेत। त्यासाठी लागणारे विद्युत साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च होतोय। शेतात विहिरी, बोरवरती विद्युत मोटारी तसेच केबल वापरून पाणी आणलं जाते, परंतु या साहित्यावर चोरांनी डोळा ठेवलाय। खानापूर तालुक्यातील अनेक गावात अशा प्रकारचे साहित्य लंपास होण्याच्या घटना घडत आहेत। खानापूर तालुक्यातील घोटीबुद्रुक येथील तब्बल 13 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। यामध्ये भगवान गणपती कदम, बाळासो रामचंद्र जाधव, मधुकर रामचंद्र जाधव, दादासो रामकृष्ण जाधव, सुरेश बापू जाधव, शिवाजी धोंडीराम जाधव, अरुण तानाजी जाधव, विश्वास मारुती कांबळे, बापूराव विठोबा जाधव, शिवाजी एकनाथ जाधव, गणपतराव पांडुरंग जाधव, भगवान गणपती कदम, मोहनदादा जाधव या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल गायब झाल्यात। त्यामुळे या शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान होऊ लागलंय। या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी विटा पोलिसांकडे धाव घेतली असून याचा तात्काळ छडा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।